आपली लोक पहिले तलवारींना विष पाजवायची. जर तलवार घेतली आपण तर ती तलवार जेव्हा बनवत असताना ना त्याला विष पाजलं जायचं. तर विष कसं, तर घोड्याची लघवी, त्यामध्ये विविध एक सरपटणारे प्राणी, त्यानंतर विंचू यांचं विष त्या लघवीमध्ये एकत्र करून ती लघवी जेव्हा शस्त्र बनवत असेल तेव्हा ते गरम जेव्हा लोह होतं ना, ते अख्खं शस्त्र त्यात बुडवलं जातं. ते काय होतं, गरम झाल्यामुळे हे शस्त्र ते विष सगळं ऑब्झर्व करतं. आता काय करायचं, फक्त जाऊन समोरच्याला वार मारायचा आहे. एकदा वार मारला तर त्याचा महिन्याच्या आत कार्यक्रम हा नक्कीच. म्हणजे नुसतं हे नव्हतं, तिथं युद्धात मारणं असं नव्हतं. जरी तो पुढे गेला तरी तेव्हा काय अँटीबायोटिक वगैरे असं काही प्रकार नव्हता. तर हे शस्त्र लागलं तर मरणं हे त्याचं नक्कीच. पुरातन काळातला किल्ल्याचा लॉक आहे. हे किल्ल्यांचे जे दरवाजे असतात ते दरवाजे एकदा लावले तर हा लॉक त्यांना लावला जायचा. मग हा लॉक अजूनपर्यंत वर्किंग कंडिशनला आहे. तुम्ही जर बघाल तर ही किल्ल्याची चावी आहे, त्या लॉकची चावी आहे. ही चावी कशी आहे, इथं तुम्हाला एक होल दिसतोय. लोक काय करतात की असे टाकतात तर ते लॉक उघडत नाही. ही चावी योग्य ठिकाणी टाकून योग्य ठिकाणी सरळ गेली तर तो ओपन होतो. परत ह्या दोन ह्यात टाकायचं लॉक. आता ही जर किल्ली आपण लावलेली आहे, अचानक जर शत्रूचा हल्ला झाला, जर काय काढायला नाही भेटलं, किल्ली काढायची आणि ही भाल्यासारखी भोसकायची त्याच्या. ही जी तुम्हाला जी दोन समोर शस्त्र दिसत आहेत ना, ही अतिशय युनिक शस्त्र आहेत. हा जर बघाल तर ह्याला गुर्ज म्हणतात आणि ह्याला नागिण म्हणतात. नागिण तलवार ती जर तुम्हाला बघायला गेलं तर नागाच्या आकाराची अशी वक्र तिकडं वाकडी तिकडे आहे. हे बघायला तर 3 शस्त्रांचा ह्यात संगम आहे. गदेसारखा दिसतोय त्यामुळे गदा, पण त्याचं पातं जर एक एक बघितलं तर ते कुऱ्हाडीचं पातं आहे. म्हणून 2 शस्त्र इथे आली, गदेसारखा आकार आणि पात, म्हणजे कुऱ्हाड आणि गदा एकत्र इथे, आणि तलवारीची मूठ. म्हणजे 3 शस्त्रांचं एकत्रकरण केलेलं शस्त्र म्हणजे गुर्ज. आता गुर्ज वापरणारे म्हणजे अंगरक्षक. ते दिसायला म्हणजे अतिशय भयानक शस्त्र आहे. एखाद्याच्या जर शिरस्त्राण घालून आला असेल किंवा एखाद्याची ढाल फोडायची असेल तर ते ह्या शस्त्राचा वापर जास्त प्रमाणात करतात. संभाजी महाराजांचं अतिशय प्रिय शस्त्र म्हणजे नागिण तलवार. ह्या शस्त्राचा वापर पूर्वीच्या काळी टाके टाकले जायचे. टाके कसे, तर जिथे तुम्हाला वार बसलाय तर त्या ठिकाणचं मांस असं मिटून त्याला मुंगळा डसला जायचा आणि ते मुंगळे असे लाईनीत डसले जायचे आणि त्यांचा पाठचा भाग कापून टाकायचे आणि मग त्यावर पट्टी लावून ठेवायचे. त्यानंतर ज्या वेळेला ते वार बरा होईल त्यावेळेला ती पट्टी काढली जायची. मुंगळा त्यापर्यंत सुकलेला असतो, तो मुंगळा निघून जातो आणि ती टाके टाकले जायचे. नागिण शस्त्र असं आहे की तुमच्या बॉडीमध्ये एकदा गेलं तर ते असं वाकडं तिकडं फाडत येतं. त्यामुळे ते टाके नव्हते टाकले जात. अशा प्रकारचं हे नागिण शस्त्र आहे. हे जे शस्त्र आहे त्याचं नाव पट्टा. दुधारी शस्त्र आहे, दोन्ही साईडला धार असते. तलवारीपेक्षा अतिशय घातक शस्त्र. हे हातामध्ये घातल्यावर तलवार फक्त मुठीपर्यंत असते, ह्या मनगटापर्यंत त्याचं संरक्षण होतंय. दुसरी गोष्ट, लेंथ जास्त असल्यामुळे आणि दुधारी असल्यामुळे जवळजवळ 6 फुटापर्यंतचा माणूस आपण सहजगत्या मारू शकतो. ह्यासाठी ह्या पट्ट्याचा वापर होता. शिवाजी महाराजांचा जो पट्टा होता त्याचं नाव होतं यशवंत. शिवाजी महाराजांचा अतिशय प्रिय असा पट्टा होता तो, त्याचं नाव यशवंत होतं. ज्या शिवाजी महाराजांच्या ज्या तलवारी आहेत, भवानी, जगदंबा, तुळजा, त्याप्रमाणेच हे मराठ्यांचं एक शिवाजी महाराजांचं आवडतं शस्त्र पट्टा, त्याचं नाव होतं यशवंत. दुसरी गोष्ट, शिवाजी महाराजांचा जो गुर्ज होता त्या गुर्जाचं नाव होतं शंभूप्रसाद. माझ्या हातात काहीच नाही, समोरच्याला समजत नाही की माझ्या हातात काय आहे. माझ्या हातात फक्त ह्या समोर अंगठ्या दिसतात, पण जर मी ओपन केलं तर वाघाची नखं आहे. आता वाघाची नखं म्हणजे हे शस्त्र असं आहे, हे शस्त्र पूर्वीपासून आहे, पण शिवाजी महाराजांनी त्याचा योग्य वापर करून ते शस्त्र अजरामर केले. जो अफजल खानाचा वध झाला त्यामध्ये हे शस्त्र वापरलं गेलं, वाघनखं. वाघनखं बघाल तर वरच्या ह्या अंगठ्या वाटतात आणि हे जी पाती आहेत हे वाघाच्या नखाप्रमाणे त्याचा आकार आहे. एक मराठ्यांना, मुघलांना
देवसुद्धा बोलायचे आणि भूतसुद्धा बोलायचे. तर ते कशासाठी, तर पहिले झाडी वगैरे आडवी असायचे, दोन्ही हातात 2 वाघनखं घालायचे आणि चालत्या घोड्यावरून अचानक समोर आलेल्या फांदी पकडायची आणि झाडावर चढायचं. तर ही ग्रीप लवकर भेटावी म्हणून ह्या वाघनखाचा वापर जास्त होता. दुसरी गोष्ट, कडेकपारी चढण्यासाठी ह्या वाघनखांचा वापर व्हायचा. वाघनखांनी पकडलं वरती आणि वर गेलं, झाडावर चढलं, तर त्यांना काय लक्षात येणार, त्यांना फक्त भेटणार घोडी. आणि मग मराठे कुठे गेले, तर मराठे गायब झाले. नमस्कार, मी संकेत नाईक आणि स्वागत आहे तुमचं माझा मराठी उद्योजकच्या ह्या थोड्या वेगळ्या आणि स्पेशल पॉडकास्टमध्ये. स्पेशल अशासाठी की मी एका कार्यक्रमात गेलो होतो आणि तिथे शिवकालीन शस्त्रांचं प्रदर्शन बघितलं. हा नक्कीच माझा मराठी उद्योजक हा प्लॅटफॉर्म उद्योजकांसाठी आहे, पण मग कुठेतरी महाराजांबद्दलचं प्रेम, आदर, ही कला, आपली परंपरा लोकांपर्यंत पोचावी म्हणून आम्ही एक म्हटलं की अपवाद म्हणून हा पॉडकास्ट करूया, हा स्पेशल पॉडकास्ट करूया. सो आजच्या पॉडकास्टमध्ये आपण मर्दानी खेळ म्हणजे काय, कुठले कुठले वेगवेगळ्या प्रकारचे खेळ आहेत, जे शिवकालीन शस्त्र आहेत त्याच्या ते कुठले कुठले शस्त्र आहेत आणि त्या प्रत्येक शस्त्रामागे एक सायन्स आहे, ते कसं बनवलं गेलं आहे, का ते सरळ पातीचं आहे किंवा एक वेगळ्या पातीचं आहे किंवा एक ढाल आहे, त्याची काय टेक्निकल बाजू आहेत, ह्या सगळ्या समजून घेतल्यात. खूप छान पॉडकास्ट झाला आहे. आपली परंपरा काय आहे आणि ती का जोपासली गेली पाहिजे याच्यावरही आम्ही डिस्कशन केलं आहे. सरांनी खूप छान माहिती दिली आहे. सो ऐकूया, बघूया आजचा पॉडकास्ट. आपल्यासोबत आहेत शुभम किशोर चवरकर. शुभम नमस्कार. नमस्कार आणि स्वागत आहे तुमचं माझा मराठी उद्योजकच्या ह्या थोड्याशा आगळ्या वेगळ्या पण एक स्पेशल पॉडकास्टमध्ये. धन्यवाद. खरं तर कसं आहे की माझा मराठी उद्योजक हा जो प्लॅटफॉर्म आहे तो उद्योजकांसाठी आहे किंवा उद्योजकतेसाठी आहे मी म्हणेन. पण जेव्हा या एका कार्यक्रमात गेलो होतो आणि तुमचं शस्त्र प्रदर्शन बघितलं तेव्हा असं वाटलं की अरे, आपल्या मुरुड तालुक्यात किंवा अलिबागपासून इतक्या जवळ असं हाकेच्या अंतरावर असणारं साळाव सारख्या एका गावात एक कुटुंब 3 पिढ्यांपासून शिवकालीन शस्त्र आणि मर्दानी खेळ जपतंय, जोपासतंय. तर मग ही जी काय माहिती आहे, हे जी काय शस्त्र आहेत, ही जी काय मर्दानी खेळ आहेत, हे आपल्याला आणखीन थोडं जास्त लोकांपर्यंत पोचायला हवं आहे. नक्कीच. म्हणून मग म्हणतो ना आपण की प्रत्येक गोष्टीत अपवाद हा असतो. तर मग मी प्रणवशी डिस्कस केलं, बाकी टीममेट्स आमचे आहेत त्यांच्याशी चर्चा केली आणि म्हटलं आपण पण एक थोडासा अपवाद म्हणून हा पॉडकास्ट करूया. कारण महाराजांबद्दल कुठेतरी आपलं जे एक प्रेम आणि एक आदर आहे त्यासाठी म्हटलं हा पॉडकास्ट. सो तुमच्याकडनं आता जाणून घ्यायला आवडेल की तुम्ही 3 पिढ्यांपासून हे जपताय, तर कुठून ही नक्की सुरुवात झाली आणि कशी ही आवड निर्माण झाली तुमच्या कुटुंबात? खरं तर ह्या 3 पिढ्या नाही आहेत, आमचा पूर्वजांपासूनचा इतिहास आहे. अच्छा. जर तुम्ही कुलाबा किल्ला जर आपल्या सर्वांना माहिती आहे अलिबागचा, तर त्यामध्ये जे सरखेल कान्होजीराजे आंग्रे होते, त्यांचं जे नेतृत्व करत होते किंवा त्यांचं कुलाबा त्यांच्या हाताखाली होता. ज्या वेळेला परकीय आक्रमण झालं तर ते कुलाबा किल्ल्यावर होणार होतं. अच्छा. तर ते कुलाबा किल्ल्यावर होऊ नये म्हणून पोयनाड म्हणून जे गाव आहे, त्या पोयनाड या गावात जाऊन आमच्या बुधाजी चवरकरांनी तिथे जी लढाई केली, त्या लढाईमध्ये ते मारले गेले, पण कुलाब्यावरचा हल्ला वाचवला. म्हणून बुधाजी चवरकर हे आमचे खरे पूर्वज. अच्छा. ही तिसरी पिढीच नाहीये, तर पिढ्यानपिढ्या आमचं हे जे शस्त्रांच्या बद्दलचं प्रेम किंवा मर्दानी खेळ किंवा मैदानी खेळ हे आमचे पूर्वापार चालत आलेले आहे. आता तिथे बुधाजी चवरकरांची समाधी अजून सुद्धा आहे. अच्छा. बांधलेली. हा इतिहास मला वाटते लोकांना नाही माहिती आहे, पहिल्यांदा ऐकतोय. हो, पण हा पोचला पाहिजे, नक्कीच पोचला पाहिजे. कारण का आता तिथे काय झालेलं आहे, बुधाजी चवरकरांची जी समाधी आहे तिथे बुधीर देव, अच्छा, त्या समाधीला देव म्हणून एक हे मिळालेलं आहे. तर ते आपण कुठेतरी उजेडात आणून आपण ते बुधाजी चवरकरांची ही समाधी आहे हे लक्षात आलं पाहिजे लोकांना. नक्कीच. आणि ही लोकांमध्ये पोचली पण पाहिजे गोष्ट. कारण अलिबागमध्ये थोडासा विषयांतर व्हायला नको, पण अलिबाग हे टुरिझम म्हणून जेव्हा आपण म्हणतो लोक समुद्रकिनारा बघायला येतात, पण आपल्याकडे ना बऱ्याच गोष्टी आहेत आणि त्याच्यातलं मला वाटते प्रामुख्याने जर आपण ही गोष्ट जर पुढे आणली तर लोकांना आणखीन एक बघायला ठिकाण आणि आपला इतिहास अजून बाहेर पडेल. म्हणजे अलिबाग किंवा मुरुडच्या बाहेर पण पडेल आणि राज्यात पसरेल. तुम्ही आपण जेव्हा म्हणतोय की तुम्ही ही जी पिढ्यानपिढ्या परंपरा जोपासली आहात, तर तुम्ही कुठे काही टेक्निकली याचा अभ्यास केला का? कारण मी जेव्हा तुमच्याशी चर्चा वगैरे केली तेव्हा तुम्ही प्रत्येक शस्त्राची किंवा प्रत्येक खेळाची माहिती
इतक्या डिटेलमध्ये देत होतात, तर त्याच्यातनं असं कुठे जाणवलं की यार ह्याच्या मागे खूप अभ्यास आहे. तर तसं काय आहे की पिढ्याने पिढ्या चालत आलेली माहितीच फक्त तुम्ही नक्कीच ह्यात अभ्यास असणं गरजेचंच आहे. कारण का नुसतं शस्त्रसंगोपन आणि नुसतं मर्दानी खेळ करून चालत नाही. तर माझं जे शिक्षण चालू झालं ते मी 5वीला ज्या वेळेला होतो, तर 5वीला मी श्रीराम व्यायामशाळा चौल सागमाळा ओके या ठिकाणी नाईक वस्ताद आहेत, प्रभाकर नाईक वस्ताद, शिरीष नाईक वस्ताद यांच्या अंडर खाली मी तयार झालेलो. ओके. तिथे मी इथून जवळजवळ एक साधारण 7 ते 8 किलोमीटर आहे, रोज सायकलवर अपडाऊन करायचो. कारण का शिकण्याची जी आवड होती, ओढ होती, ही मला तिथपर्यंत खेचत होती. त्यानंतर त्यांनी जे काही माझ्यात बीज पेरलं, खरं तर हा आमचा वारसा आहे, पण तिथे बोलतात ना बीज पेरणं हे महत्त्वाचं असतं. तर ह्या वस्तादांनी बीज पेरलेलं आहे. त्यांचे राजाराम नाईक, राजाराम वस्ताद म्हणून होते. तर ते तिकडून चिपळूणवरून येऊन त्यांना शिकवलेलं त्यांनी. त्यानंतर ती कला मायापर्यंत पोचली, बऱ्याच मुलांपर्यंत पोचली, पण त्या मुलांनी कालांतराने ते सर्व बंद केलं. पण मी असा विचार केला की हे काहीतरी वेगळं पण आहे. प्रवाहाच्या दिशेने वाहत जाणारा मी नव्हतो. बरोबर. प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने काहीतरी करावं म्हणून मी हे सर्व आपली कला जोपासतोय. वा, छान. आता आपण मर्दानी खेळ तुम्ही जेव्हा आपण म्हणतोय, तर नेमकं काय? कारण मर्दानी खेळ हे ऐकण्यातच राहिलं मला वाटतं. कारण मी त्याच्यावर पण येईनच, पण पहिलं तुमच्याकडनं जाणून घेऊ की मर्दानी खेळ म्हणजे नक्की काय. कारण मला फक्त मलखांब माहिती आहे. म्हणजे किती प्रकारचे खेळ आहेत? मर्दानी खेळ जर तुम्ही बघितलं गेलं तर कुस्ती हा सुद्धा मर्दानी आणि मैदानी खेळ येतो. मलखांब मर्दानी खेळ आहे. म्हणजे मर्दानी खेळ म्हणजे असं की ज्यात तुमच्या शरीराची लवचिकता वाढते, तुमच्या शरीराची ताकद वाढते. हे जे ह्या अशा प्रकारचे जे काही खेळ आहेत त्याला मर्दानी खेळ म्हणतात. आता आपण जो मर्दानी खेळ करतोय ह्यामध्ये येतोय काठी कसं फिरवणं, ओके, त्यानंतर आक्रमण कसं करणं, संरक्षण कसं करणं. तुम्ही जर आधी बघितलं असेल तर सगळी लोक काठी फिरवतात, सगळ्या लोकांना काठी फिरवण्याची कला अवगत आहे, पण ती काठी शास्त्रशुद्ध पद्धतीने कशी फिरवायची हे आता आम्ही शिकवतो. अच्छा. मर्दानी खेळ म्हणजे नुसतं मर्दानी खेळ म्हणजे नुसती काठी फिरवणं आहे हा पण भाग नाहीये. बरोबर. त्या जोडीला ही सर्व शस्त्र आली. अच्छा. त्या शस्त्रांचं प्रत्येक डिटेलिंग मध्ये कसं फिरवलं जातं त्याचा अभ्यास आपण करतो. ओके. म्हणजे थोडक्यात म्हणजे आता माझा अभ्यास नाही यातला, पण मर्दानी खेळ म्हणजे जे आपण शस्त्रांनी करतो ते, आणि जे युद्धात वापरले जात असतील म्हणजे मला वाटतं. आता तुम्हाला सांगतो, मर्दानी खेळ म्हणजे हा असा भाग आहे की युद्धाला जर जायचं असेल तर त्याची तयारी आधी केली पाहिजे. अच्छा. जर मला काही येतच नाही आणि मी जर युद्धाला गेलो तर माझी तिथे हार होणार आहे. शिवाजी महाराजांची जी युद्धनीती होती त्यामध्ये तुम्हाला पहिले सर्व शिकवणार, लहान मुलांपासून सर्वांना पहिले मर्दानी खेळ शिकवणार. मर्दानी खेळानंतर जर तो पटाईत असेल तर त्याला युद्धामध्ये सामील करून घेणं. तुम्ही जर महाराजांची युद्धकला बघितली असेल किंवा युद्धकला जर तुम्ही जर महाराजांचा अनुभवलं तर महाराजांचा जय जय आणि जयच होतोय. जायचं, मारायचं आणि यायचं हे महाराजांची एक वेगळी कला होती. तर त्याला हे कारण आहे मर्दानी खेळ. अच्छा. शुभम, तुम्ही मला मल्लखांबद्दल थोडं आणखी डिटेलमध्ये काय सांगू शकाल की बाबा कुठून सुरुवात झाली किंवा हा खेळ कुठून आला, काय कसं काय? मल्लखांब म्हणजे अतिशय सुंदर असा व्यायाम प्रकार आहे. पहिले बघाल तर मल्लखांबाची जी बॉडी आहे किंवा मल्लखांब जे करतात त्यांची बॉडी अतिशय चिवट असते, लवचिकता भरपूर असते. मल्लखांबाचा इतिहास बघितला तर मल्लखांबाचा उगम हा कुस्तीपासूनच झालेला आहे. अच्छा. निजामाच्या दरबारात जे अली आणि गुलाम नावाचे जे 2 मल्ल होते, बरं, त्यांनी जी सुरुवात केलेली, सगळ्या योद्ध्यांना ते पाडत 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 आले. जिथे युद्ध म्हणजे जिथे त्यांचे योद्धे हारले तिथला प्रदेश त्यांच्या ताब्यात गेला. अच्छा. असं ते असं करत करत ते पार पुण्यापर्यंत आले. बरं. पुण्यामध्ये येऊन पेशवे, अच्छा, पुण्याचे, त्यांनी चॅलेंज दिला की आपण हे करूया, जर नसेल तुम्हाला जमत तर तुमचं राज्य आम्हाला द्या. असं करताना त्यामध्ये देवाचे पुजारी म्हणजे तिथल्या सगळ्यांनी हार मांडलेली, पण जे पुजारी होते बाळम भट्टदादा देवधर यांनी ते चॅलेंज स्वीकारलं. बरं. म्हणजे ह्याचं की मी चॅलेंज स्वीकारतो.
पण त्यांनी मुदत मागून घेतली. एक साधारण महिना, सव्वा महिना, 1.5 महिन्याची अशी मुदत मागून घेतली की मला मुदत द्या. त्यांनी काय केलं, मुदत मागितल्यावर सप्तशृंगी गडावर गेले. ओके. तिथे त्यांनी तपश्चर्या केली. तपश्चर्यात देवीला प्रसन्न करून देवीला सांगितलं की अशा अशा लोकांना मला हरवायचं. मग त्यांनी त्या देवीने सांगितलं की तू त्या ठिकाणी जा, तिथे तुला एक वानर स्वरूपात एक हे दिसेल जे तुला गायडन्स करतील की कशी कुस्तीचे प्रकार असतात. अच्छा. मग एक वानर लाकडावरती कसरती करत होता. अच्छा. मग त्यांनी काय केलं की त्यांनी प्रॅक्टिस सुरुवात केली आणि तिथे तो खांब लावला गेला त्यांच्या वजनाचा. म्हणजे ते जे समोरची जी व्यक्ती होती त्यांच्या हाईटनुसार किंवा त्यांच्या ह्याच्यानुसार तो खांब पुरला गेला. त्याला मान वगैरे, तुम्ही जर मलखांबाला बघितलं तर मान वगैरे असते आणि त्याच्यावर त्यांनी सराव चालू केला. अच्छा. आणि तो जो सराव आहे तो त्यांचा इतका चिवट झाला की ज्या दिवशी कुस्ती होती त्या दिवशी एक मल्ल त्यांच्या जवळ आल्यावर त्यांनी त्याला असा चिटपट केला की तो दुसरा मल्ल डायरेक्ट त्यांनी माघारच घेतली, आलाच नाही. असा हा मलखांबाचा इतिहास आहे आणि तो बाहेर आलाय. म्हणजे हळूहळू मलखांब काय आहे हे लोकांना आता स्पर्धेमधून समजायला लागले. विविध स्पर्धा होत आहेत त्याच्या, स्टेट लेवल, नॅशनल लेवल, आता वर्ल्ड लेवलची पण स्पर्धा झाली. अच्छा. भारतानेच बाजी मारली त्यात. ओके. काय आपलाच खेळ आहे तो. जर आपण प्रिपेअर्ड असू तर समोरच्याला आपण मारू शकतो किंवा त्यांनी मारलेला आपण संरक्षण करू शकतो. नक्कीच ही मर्दानी खेळ आहे. हो, कारण आपण इतिहास वाचलाय, महाराजांचा इतिहास प्रत्येकाला आत्मसात केला, आपण पाठांतर केला, आपल्या रक्तात येतो. आणि आपल्याला माहिती आहे की गोरिला वॉरफेअर, ज्याला आपण गनिमी कावा असं म्हणतो, 100-200 मावळ्यांनी पुढे समोर युद्धात आपल्याला 10,000-15,000 सैनिक होते आणि तशा परिस्थितीत ही महाराजांनी युद्ध जिंकलेली आहेत. मग त्याच्यात नक्कीच अभ्यास असेल आणि जसं तुम्ही म्हणता की मर्दानी खेळ, आता सराव. मी तेच म्हणतो की सराव हा प्रमुख घटक. दुसरे घटक म्हणजे शस्त्र. जर तुमचे शस्त्र योग्य असतील तर तुम्ही गनिमी कावाही करू शकता किंवा रणांगणातही लढू शकता, खुल्या मैदानात. त्यामुळे शस्त्र त्यासाठी चांगली असणं गरजेचं आहे. नक्कीच. आता तुम्ही मर्दानी खेळ जेव्हा म्हणताय, मला आठवतं एक आमची येताना ही गाडी चर्चा झाली की काही वर्षापूर्वी सरास आपल्या एक एरियामध्ये, अलिबाग म्हणा, मुरुड म्हणा, लग्न समारंभ असेल किंवा असे काही कार्यक्रम असतील चांगले, तर तिथे वरातीला प्रामुख्याने मर्दानी खेळ हे बघायला मिळायचे. पण आज गेल्या 10-15 वर्षात असं काही माझ्या बघण्यात तरी आलेलं नाही. मग हे असं का कुठे मागे पडले, ते का बंद झाले? आता ह्याला 2 कारण आहेत. आता मर्दानी खेळामध्ये काही वेळेला ॲक्सिडेंट झालेले आहेत काही ठिकाणी. जसं झिराड या गावात मर्दानी खेळ खेळत असताना काही असे प्रकार असतात की रॉकेल घेणं, त्यानंतर आगीचे प्रकार करणं. तर ते आगीचे प्रकार करत असताना समोर असं घमेलं ठेवलेलं रॉकेलचं आणि त्या मागे एक मुलगा बसलेला वडिलांच्या मांडीवर. तर ते रॉकेल जेव्हा ते बुडवायला आले परत रॉकेलमध्ये, ते कारण का बुडवायचं असतं, परत घेऊन जायचं असतं. रॉकेल थोडा वेळ पेटला का ते विझून जातं. तर ते विझवत असताना अचानक रॉकेलनी पेट घेतली आणि समोरच्या माणसाला तितका त्या प्रसंगाबद्दल त्याला दाखवता नाही आला आणि त्यांनी घमेल पलटी मारलं. घमेल जे पलटी मारलं ते त्या मुलाच्या अंगावर आलं. म्हणजे असे ॲक्सिडेंट काही घडलेले आहेत मर्दानी खेळामध्ये. त्यामुळे आपण बघायला गेलं तर मर्दानी खेळ हे कमी होत चालले. दुसरी गोष्ट स्टँडर्डपणा. ज्या आता जर तुम्ही बघितलं, शाही विवाह सोहळा आपण साजरा करतो, पण कुठेतरी हा स्टँडर्डपणा आल्यामुळे ह्या वरातीमध्ये मर्दानी खेळ कमी झाले. दुसरी गोष्ट, आता जर तुम्ही बघितलं तर मर्दानी खेळ हे फक्त वृद्ध लोक करतात. वरातीत पण जे बोलता तुम्ही तर ते वृद्ध लोक करतात. बरोबर आहे. तरुण पिढी नाही उतरत. तरुण पिढीला लाज वाटते खेळायची. पण ही लाज न बाळगता हा आपला शौर्याचा वारसा आहे हे लोकांनी दाखवून दिलं पाहिजे. खरंच. त्यामुळे हे बंद होण्याचे कारण 2 आहेत. एक तर स्टँडर्डपणा आल्यामुळे आणि दुसरी गोष्ट काही हे हादसे घडल्यामुळे हे बंद होत चालले. नाही, पण हादसा कसा आहे, कुठलाही खेळ घ्या तुम्ही तर हादसाही घडतो. म्हणजे आपण अगदी क्रिकेटमध्येही बघितलं की बॉल लागून जागेवर एका बॅट्समनची, ऑस्ट्रेलियन बॅट्समनची मृत्यू झाला. म्हणजे हेही आपण बघितलं.
पण मग ह्या खेळात कुठेतरी प्रिकॉशन्स घेऊन एक पर्टिक्युलर काळजी घेऊन पुढे चालवता आले नसते का, किंवा अजूनही वेळ गेलेली नाही मला असं म्हणून वाटतं मग की- आम्ही काय केलं, आम्ही त्या गोष्टी कुठेतरी म्हणजे जिथे सावधानता बाळगायची आहे तिथे आम्ही सावधानता बाळगून आम्ही आता चालू ठेवलेलं आहे. ओके. आम्ही जातो, पण कसं लोकांमध्ये अजून अवेअरनेस नाहीये की, आणि लोकांना माहिती पण नाहीत की मर्दानी खेळ करणारी मुलं सुद्धा आहेत आता, हे काही माहिती नाहीये. बरोबर. त्यामुळे कुठेतरी आम्ही लोकांपर्यंत कमी पोहोचलोय. आता तुमच्या माध्यमातून आम्ही पोहोचण्याचा प्रयत्न करू, जेणेकरून लोकांपर्यंत ही कला जाईल आणि लोकांमध्ये अवेअरनेस येईल. मला कुठेतरी असं वाटतं ना की आपण मराठी माणूस म्हणून महाराजांचं नाव जरी कानावर पडलं तरी असं रक्त सळसळतं आपलं, आणि आपल्याला तो अभिमान असं रक्तातच आहे आपल्याला. तर हे बंद पडलं वगैरे सगळं ठीक आहे, पण हे जर पोचलं ना परत एकदा जर 10-100 लोकांपर्यंत जरी पोचलं तर पुन्हा एकदा हे चालू होईल असं मला खात्री आहे. आमच्या माध्यमातून तर म्हणजे ह्या माझा मराठी उद्योजक तर आहेच, पण वैयक्तिकरित्या पण आपण कसं पोचवू शकतो लोकांपर्यंत, काय करू शकतो वेगळं? वैयक्तिकरित्या म्हणजे आता असं आहे की आपला जे घरी आहे, हां माझं जे घर आहे त्या शाळामध्ये मी हे सर्व माझी शस्त्र आहेत. तर काही टुरिस्ट येतात किंवा काही लोक येतात, तर ते येऊन आपल्याकडे बघू शकतात शस्त्र. ओके. त्यांना मी रीतसर माहिती देऊन मी ते शस्त्र दाखवू शकतो. अच्छा. किंवा जर मर्दानी खेळाचा कार्यक्रम कुठे घ्यायचा असेल तरी ते आपल्याला संपर्क केला तरी आम्ही तिथपर्यंत पोहोचू शकतो. ओके. नक्कीच. आपण तुमचा ना कॉन्टॅक्ट डिटेल्स पण डिस्क्रिप्शनमध्ये देऊ. नक्की. आणि अर्थात पॉडकास्ट लाईव्ह केल्यानंतर मला बऱ्याच वेळेला जे आपले गेस्ट असतात त्यांचे कॉन्टॅक्ट डिटेल्स मागायसाठी बरेच फोन मेसेजेस येतात. तुमचं आवर्जून मी लोकांपर्यंत शेअर करेन, जेणेकरून कुठेतरी हे पुन्हा जिवंत होऊ दे. जिवंत व्हायलाच पाहिजे. तुम्ही आता स्वतःही आखाडा चालवताय, तर आपल्याकडे लोकांचा ओघ आहे का? म्हणजे मुलं येतात का शिकायला मर्दानी खेळ, किंवा जे काय मलखांब असेल किंवा बाकी शस्त्रांची माहिती घ्यायला? आपल्याकडे आज काय परिस्थिती आहे? आपल्याकडची आताची तुम्हाला परिस्थिती सांगतो. मुलं येतात, पण काही मुलं आले, शिकले, कमी शिकले, पण त्यांना असं वाटलं की आम्ही भरपूर काही शिकलो म्हणून त्यांनी त्यांचे स्वतःचे आखाडे तयार केले, पण ते पूर्ण वेळ चालले नाही. ओके. आपला हा पूर्ण वेळ चालतोय आखाडा. बरोबर. काय झालं, दुसरी गोष्ट, लोकांमध्ये मगाशी सांगितल्याप्रमाणे अवेअरनेस नाहीये. लोक 2 तासासाठी आपल्याकडे मुलांना पाठवतात, 22 तास मुलं त्यांच्या ताब्यात असतात, पण जर त्यांना परीक्षेत कमी मार्क भेटले किंवा कमी टक्केवारी पडली तर ते 2 तासाचं खापर आपल्यावर फुटतं. अच्छा. बरोबर आहे. त्यामुळे लोकांमध्ये ही जागृती झाली पाहिजे की तुमचा जर व्यायाम होतोय, तुमचा जर मर्दानी खेळातून बोलतात ना, जर तुमचं शरीर चालू राहिलं, रक्तप्रवाह जर तुमचा व्यवस्थित राहिला तर तुमची बुद्धी पण तेवढ्याच तेज चालेल. बरोबर. आणि तुम्ही काही अचीव करू शकता. असं अशक्य असं नाहीये. पण ते कसं झालं, आता सुरुवात झालेली आहे, परत एकदा सुरुवात झालेली आहे, मुलं यायला सुरुवात झालेली आहे. पण आता काय असतं, 10वी आणि 12वी बरोबर यांची प्रमाण जास्त असल्यामुळे मी मुलांना सुट्टी दिलेली. पण एक नुसतं मुलं असं नाही, मी म्हणेन की आता लोकांमध्ये परत फिटनेसचा एक अवेअरनेस ती एक लाट आली आहे. लोक जिमला, आणि आता तर म्हणजे नवीन वर्षात परत ॲडमिशन घेतील तिथे एक ट्रेंडच आहे. 1 जानेवारी आलं की जिमवाले मस्त पैसा कमवतात, कारण लोक तेव्हा ॲडमिशन घेतात. ऑन अ सिरियस नोट, याला फिटनेस म्हणून बघितलं जाऊ शकतं का मर्दानी खेळाला? म्हणजे मुलांपर्यंत सीमित न राहता कुठलाही वयोगट असू दे, मर्दानी खेळ एक आपण 1 तास जो जिमला देतोय, जिमला जाणं वाईट नाही आहे, त्याच्याबद्दल काहीच आपल्याला हे नाही, पण तोच जर इथे दिला तर तुम्ही फिट चांगल्या प्रकारे आणखीन, आणि आपली एक परंपरा पण त्याच्यात आहे. हो, असंही होऊ शकतं का? नक्कीच. कारण का तुम्हाला तुमचं जर ह्या मर्दानी खेळामध्ये मन आणि मनगट हे दोन्ही सशक्त होते. बरोबर आहे. तुमच्या मनगटामध्ये पॉवर वाढते. मनगटामध्ये पॉवर वाढली तर तुमच्या आर्म्समध्ये आपोआप पॉवर वाढते. बरोबर. त्यानंतर मर्दानी खेळातील काही जे पद्धती आहेत, ज्याला आपण वेगवेगळी घरं म्हणतो, तर ती घरं अशी टाकायची आहेत, म्हणजे घरं म्हणजे युद्धाची नीती. बरोबर. तर त्याला आपण थोडक्यात घरं बोलतो. तर ती अशी करायची आहे, तर त्यात तुमच्या पायापासून, म्हणजे पायाच्या नखापासून ते केसाच्या, डोक्याच्या केसापर्यंत तुमचा पूर्णपणे व्यायाम होतो ह्यामध्ये. ओके. हे लोकांना असं वाटतं की फक्त मर्दानी खेळ आहे, पण नाही, ह्यातून तुमच्या शरीराची सतत तुमची चपळता वाढते. बरोबर. ह्यात तुमच्या हातातली ताकद, पायातली ताकद, हे दोन्ही वाढतं.
मधल्या काळात ना वेस्टर्नायझेशन खूप झालं, पण आता लोक पुन्हा एकदा आपल्या स्वतःच्या परंपरेकडे वळतात. त्याचं एक चांगलं उदाहरण देतो. MS धोनींनी आत्ताच रिसेंटली एका स्टार्टअपमध्ये इन्व्हेस्ट केले, तुमच्या वाचण्यात आलं असेल कदाचित. तो स्टार्टअप असा आहे की फिटनेसवरच आहे तो, पण आपल्या ज्या पारंपरिक, जसं आपण म्हणतो मर्दानी खेळ, तसं आपल्या ज्या त्यांच्याकडल्या ज्या काही पारंपरिक गोष्टी आहेत त्या करून फिटनेस कसा करता येईल ह्यावर एक स्टार्टअप उभा केला. त्याच्यातला एक मेजर पार्ट जो इन्व्हेस्टर म्हणून MS धोनींनी इन्व्हेस्ट केलेलं, तो लोकांना मी आवर्जून सांगेन तेही त्याचाही अभ्यास करा, तेही स्टार्टअप बघा. तर आपल्याकडेही आपण असा एक प्रयोग करू शकतो. नक्कीच. आपलं जर तुम्ही बघायला गेलेत तर आपल्याकडची जे जुन्या शाळा होत्या ह्या पीटीच्या वर्गामध्ये सर्वांग सुंदर व्यायाम प्रकार घ्यायचे. सर्वांग सुंदर व्यायाम म्हणजे आपण जे बोलतो ना, ढोलाच्या तालावर वेगवेगळ्या प्रकारचे कवायती व्हायच्या. तर ह्या कवायती ज्या होत्या या शरीराच्या, मगाशी पण बोललो तसं, डोक्याच्या केसापासून ते पायाच्या नखापर्यंत ह्या कवायती घेतल्या जायच्या. आपल्या मुलांना आता लाज वाटायला लागली ह्या कवायती करायला, पण त्यातून ह्या मुलांचा सर्वांग सुंदर व्यायाम व्हायचा. दुसरी गोष्ट, आपल्या प्रत्येक शाळांमध्ये जर तुम्ही आधी बघायला गेलेत तर कुस्त्या, कबड्डी, त्यानंतर वेगवेगळे प्रकारचे मैदानी खेळ घेतले जायचे. आताच्या कंडिशनला पीटीच्या वेळेला मुलांचे वर्ग घेतले जातात. त्यामुळे मुलं मेंटली स्ट्रॉंग व्हायला जात आहेत, पण ते फिजिकली स्ट्रॉंग नाही आहेत. बरोबर. जर फिजिकली स्ट्रॉंग असेल तर तो मुलगा मेंटली सुद्धा स्ट्रॉंग होतो. राईट. त्यामुळे शिक्षकांनी पीटीच्या वेळेला पीटीच घेतली पाहिजे त्यांची. खरं. आणि तुम्ही भारतीय व्यायाम प्रकार बाहेर काढा तर ते पुढे चालत तर ते पुढे जातील. आता भारतीय व्यायाम प्रकारामध्ये लोकांना फक्त एवढंच माहिती आहे, सूर्यनमस्कार. सूर्यनमस्कार 12 प्रकारांमध्ये घेतला जातो तेवढंच माहिती आहे. पण त्या सूर्यनमस्काराच्या जोडीला अनेक असे प्रकार आहेत. सूर्यनमस्कार, चंद्रनमस्कार, भारतीय दंड बैठका, लोकांना ह्याचा माहितीच नाही अजून. त्यानंतर जोर, वेगवेगळ्या प्रकारचे जोर आहेत, बरेचसे जोर आहेत, हे सुद्धा माहिती नाही आहे. हे आमच्याकडे आले तर नक्की तुम्हाला आम्ही दाखवू. नक्कीच. म्हणजे मलाही तुम्ही जे काय म्हणता हे नवीन आहेत शब्दही, आणि मलाही ते प्रकार खरं सांगायचं माहीत नाही आहे, पण नक्की त्याचा अभ्यास करायला आवडेल. मर्दानी खेळ तुम्ही जेव्हा म्हणताय तेव्हा ही गोष्ट मागे का पडली, म्हणजे मला असं तुमच्याकडनं जाणून, तुमचा अभ्यास आहे म्हणून, की राज्यस्तरीय किंवा राष्ट्रीय पातळीवर एक खेळ म्हणून त्याला ग्लॅमरस लुक का नाही आला, का मागे पडलो आपण? आता तुम्हाला नक्कीच ह्याचं सांगतो. कारण का, जर तुम्ही प्रत्येक कला जर बघितली तर महाराष्ट्रामध्ये प्रत्येक वेगवेगळ्या राज्यांमध्ये, ह्याच्यामध्ये, जिल्ह्यामध्ये वेगवेगळी कला आहे. रायगडची सलामी पवित्रा वेगळा आहे, कोल्हापूरचा सलामी पवित्रा वेगळा आहे, त्यानंतर सोलापूर भागात गेलेत तर तिकडचा वेगळा आहे, नाशिकमधला वेगळा आहे, नांदेडमधला वेगळा आहे. मग ह्यांचे जे वेगळे वेगळेपण आहे हे कुठेतरी एकत्र नाही करू शकत. अच्छा. जर तुम्ही बघितलं तर सर तुम्हाला सांगतो, क्रिकेटमध्ये काही नियम आहेत. बरोबर. तुमचा पायाला लागला तर तो आऊट, लेग बाय लागला तर तो आऊट, अंपायर कॉल. बरोबर. तसे ह्याला नियमच नाही, रूल बुकच नाही त्यांची. एकदा रूल बुक जर झालं तर हा नक्कीच खेळ वरतीच आहे. अच्छा. आणि हा वरती गेला पाहिजे, खेळ नक्कीच गेला पाहिजे. आता जर तुम्ही बघितलं तर इंग्रजांची फेन्सिंग आपण वापरतो, जे ऑलिम्पिकमध्ये आहे हे फेन्सिंग आहे, पण त्यात पण महाराष्ट्रातला मुलगा नाही आहे. बाहेरचेच जास्त ऑलिम्पिकला वगैरे जातात. बरोबर. आपली कला काय आहे? आपली कला वेगळी आहे. आपली शस्त्र जेवढी तुम्हाला दिसत आहेत इकडे, ही शस्त्र मारण्यासाठी आहेत, चॉपिंग करण्या म्हणजे तुकडा पाडण्यासाठी आहेत. त्यांची जी शस्त्र बघितली त्याच्यात टोकच असतं, भोसकण्यासाठी त्यांची शस्त्र आहेत. म्हणून ही कला राज्यस्तरीय किंवा राष्ट्रीय स्तरावर होत नाही. याचा मेन मुद्दा असा आहे की लोकांमध्ये अजूनपर्यंत रूल नाही झालेले की ह्या नियम काय आहे, नियम काय सांगतात. बरोबर. आता बरीचशी मी आता तुम्हाला सांगतो, बरेचसे संघटना आता आहेत तयार झालेल्या आहेत. वेगवेगळ्या प्रकारच्या संघटना ह्या मर्दानी खेळामध्ये आलेल्या आहेत, पण त्यांचा उद्देश हा पैसा कमवणं आहे. आता मी फक्त एकच गोष्ट सांगतो,
माझ्याकडे शिकणारी मुलं ही पूर्णपणे फ्रीमध्ये आहेत. ओके. मी मोफत शिक्षण देतो मुलांना, एकही रुपया त्यांच्याकडनं घेत नाही. नाही. कारण का सर्व मुलं गरीब आहेत. आपल्या ह्या पट्ट्यातली बरोबर. मुलं गरीब आहेत. श्रीमंतांच्या मुलांना ह्यामध्ये इंटरेस्ट नसतो. नाही. हां. गरिबांची मुलं नक्कीच हे खेळायला येतात, पुढे येतात. ओके. मग आम्ही जर स्पर्धेला उतरायचं झालं तर स्पर्धांचे जी फीज असते ही 1500 रुपये, 2000 रुपये ते 5000 पर्यंत असते. जर तुम्हाला नॅशनलला जायचं असेल, इंटरनॅशनलला जायचं असेल तर तुम्ही पहिले फी भरायची. ओके. बरोबर. मग ती फी अफोर्ड करणं आपल्या मुलांमध्ये तेवढं जमत नव्हतं. त्यामुळं आपली मुलं काही वर गेली नाही. आणि ह्या संस्था ज्या आहेत ह्यांना फक्त पैसा कमवायचा आहे. आपला तो उद्देश नाही आहे. आमचा उद्देश आहे की ही कला वरपर्यंत पोचली. ओके. ओके. शस्त्रांबद्दल तुम्ही बोलताय तर नक्कीच आपल्याला थोडंसं वेळेचं भान ठेवून आपण, कारण तुमच्याकडे आज मला वाटतं 100पेक्षा जास्त शस्त्र हो, तुम्ही आज जतन केलेली आहे. जतन केलेली आहात. तर ही कुठून आली शस्त्र पहिली गोष्ट म्हणजे, आणि मग काही मोजकी, कारण तलवार आपल्याला माहिती आहे, आपण नेहमी ऐकतो, पण अशी काहीतरी एक मोजकी आम्हाला शस्त्रांची माहिती त्याची आपण नावही ऐकलं नसेल आणि बघणं तर दूरचीच गोष्ट. नक्कीच. आता भारतीय जी शस्त्र परंपरा आहे, जर तुम्हाला जर सांगितलं तर भारतीय शस्त्र परंपरा ही सरळ पात्याची किंवा सरळ शस्त्र आहेत. अच्छा. भारतातील जर तुम्ही लक्षात घेतलं तर शंकराचा त्रिशूळ सरळ आहे. हो. हनुमानाची गदा सरळ आहे. अच्छा. पट्टा सरळ आहे. मराठा धोप सरळ आहे. खांडा शस्त्र सरळ आहे. ही सर्व सरळ शस्त्रांची परंपरा ही भारतीय आहे. अच्छा. आणि जे बाहेरून आक्रमणकारी आले हे वक्र तलवारी घेऊन आले. ओके. किंवा वक्रपात्याच्या तलवारी घेऊन आले. आता लोकांना फक्त एवढंच माहिती आहे तलवार. तलवारींमध्ये पण विविध प्रकार आहेत. हां. जर तुम्ही आता इकडून बघायला गेलेत तर ही वेगळी तलवार दिसते, ही वेगळी दिसते, हा प्रकार वेगळा आहे, तो प्रकार वेगळा. सिच्युएशननुसार तलवारींची निर्मिती झाली. आणि दुसरी गोष्ट, कुठल्या भागात ती तलवार बनली गेली त्यानुसार त्या तलवारींचे विविध प्रकार पडतात. अच्छा. ओके. जर आता ह्या समोरच्या जर तलवारी बघायला गेल्यात तर मराठा सैनिकी ह्या जुन्या तलवारी आहेत. अच्छा. म्हणजे जे जुनी लोक यूज करायचे त्यातली ही वक्र तलवार आहे. जर तुम्ही नक्कीच, मला तुमच्या हातात द्यायला आवडेल ही तलवार. नक्कीच एकदा हातात घेऊन बघा. त्यावरून तुम्हाला अंदाज आला असेल की ही तलवार किती हलकी आहे. मुठीकडे जड आहे पण पाता मात्र हलकं आहे. तर ह्याचं जी आपण म्हणतो ना व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी, जे मध्ये एक पसरलेलं की संभाजी महाराज 260 किलोचे संभाजी महाराज. आता एखाद्या जाड्या माणसाची ॲनाटॉमी आपण समोर आणूया की 260 वजनाचा माणूस हातात 60 किलोची 65 किलोची तलवार घेऊन चालतोय. घरातला सिलेंडर उचलून जाताना आपल्याला किती दमछाक होते. ह्या तलवारी एवढ्या नाही चालवू शकत. तर ते ह्या अतिशय म्हणजे चुकीचा इतिहास आपल्यापर्यंत पसरवला गेला. ओके. तर तसं नसून तलवारीची जी वजन आहेत हे 600 ग्रॅमपासून ते भारीत भारी 1500 ग्रॅमपर्यंत. ग्रॅम बोलतोय. आलं लक्षात. म्हणजे 1.5 किलो वजनाचीच तलवारी फक्त होत्या, त्याच्यावर नाही. त्याच्यावर नाही. त्याच्यावरती ज्या तलवारी आहेत काही, त्यानंतर तुम्हाला मी दाखवतोच, पण त्या तलवारी फक्त समोरच्याला घाबरवण्यासाठी ज्या जड पात्याच्या असतात त्या. मग अशी एक तलवार बघितली मी जी खूप अशी यूज होती, त्याचं नाव काय होतं? त्याचं नाव जुल्फिकारा. जुल्फिकारा. ओके. ओके. पण मग ही नाव थोडंसं युनिक, मुघल यात असल्यामुळे तुम्ही जर त्याची निर्मिती बघितली तर ती अतिशय वक्र आहे. आणि त्याला दाते असल्यामुळे खेकड्याच्या नांगीप्रमाणे आहे ते. तर ती जुल्फिकार खान जो आहे त्याच्या, जुल्फिकार खान म्हणजे मोहम्मद पैगंबरांचा जावई. अच्छा. तर त्यांच्या हातातली ती तलवार. ओके. जुल्फिकार त्याचं नाव आहे. त्याच्यावरनं त्याच्या तलवारीचं नाव पडलं. जुल्फिकाराचा खरा जर आपण मराठीत अर्थ बघायला गेले तर पाठीच्या माणक्याची 2 भाग करणारी तलवार. ओके. असा त्याचा उल्लेख आहे. जर तुम्ही त्या
ते तलवार जर बघितली हां. तर तुम्हाला त्याची भयानकता आणि त्यातली भेदकता तुम्हाला ती दिसेल. भयानक आहे तलवार ती. हां. अच्छा. त्यानुसार आता परत शिवाजी महाराजांनी काय केलं, ह्या शस्त्रांमध्ये जे बदल घडवून आणले, 3 फूट वक्र तलवार वापरण्यापेक्षा 4 फुटाची सरळ पात्याची मराठा धोप ह्या प्रकारातली तलवार महाराजांनी आणली. ओके. म्हणजे महाराजांनी ना आणली, ही पहिल्यापासून होती. गोलेकर सावंत आहेत, ओके, गोव्याचे नाही, माणगाव गोरेगावचे. हां. श्रीवर्धनच्या मंदिरात, हरिहरेश्वरच्या मंदिरात जाताना महाराजांनी तिथे थांबून ती तलवार 300 होन देऊन महाराजांनी ती तलवार विकत घेतलेली. अच्छा. आणि तिचं नाव होतं भवानी. अच्छा. आता ते भवानी नाव का पडलं, तर ते तलवार घेतल्यावर एक युद्ध झालं आणि त्या युद्धात महाराजांचा जय झाला. त्यामुळे महाराजांची अशी समज झाली की बोनी झाली. आपण बोलतो ना बोनी झाली, तर बोनी, भवनी आणि त्यानंतर पडलं नाव भवानी. ओके. अच्छा. तर ती तलवार जी आहे ती भवानी तलवार. अच्छा. जी आज आपल्याकडे नाहीये. नाही, ती आपल्याकडेच आहे साताऱ्यामध्ये. अच्छा. जी जगदंबा तलवार आहे, ओके, ती लंडनमध्ये. तर जगदंबा तलवार ही महाराजांना भेट म्हणून दिलेली. अच्छा. हां, तर त्याच्यावर जर तुम्ही बघितलं तर IHS 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 असं 3 वेळा त्या पात्यावर लिहिलेलं आहे. बरं. जर तुम्ही जर एक आपल्याला मिथ सांगितलं जातं किंवा इतिहास सांगताना असं सांगितलं जातं, इतिहास लिहिला जातो म्हणतात ना, तसं की शिवाजी महाराजांना भवानी मातेने येऊन स्वतः ती तलवार भेट दिलेली. तर शिवाजी महाराजांनी ही अफवा पसरवलेली, कारण का अफजल खानासारखा बलाढ्य शत्रू चालून येतोय आणि त्यांना तिथल्या मावळ्यांना माहिती आहे, आपल्या मावळ्यांना, की त्याची अफाट ताकद आहे, सर्व काय आहे, खूप मोठं सैन्य आहे, खूप मोठं सैन्य आहे. मग त्यांचं मॉरल डाऊन होतं कुठेतरी. बरोबर. मग ते त्यांचं मॉरल जेव्हा वाढवायचं आहे तेव्हा महाराजांनी अफवा पसरवली की मला साक्षात भवानीनी तलवार दिलेली आहे. आणि मग मावळ्यांमध्ये एक नवीन ऊर्जा तयार झाली त्यात. तशी ती जगदंबा तलवार. अच्छा. आता महाराज काय करायचे, आता ही मगाशी बोललो मराठा धोप, तर तुम्ही बघाल तर सरळ पात्याची आहे, अगदीच 4 फूट लांबीची आहे. हिला पकडण्यासाठी महाराजांनी म्हणजे जे हिल्ट आहे हे भारतातल्या ज्या काही मुख्य तलवारी आहेत त्यामध्ये ही मोडली जाते. ओके. संरक्षक तलवार आहे. जर तुमचं संरक्षण झालं तर तुम्ही समोरच्यावर आक्रमण करू शकता. बरोबर. पहिले संरक्षण मग आक्रमण. बरं. मग ह्यात जर बघितलं तर ही तलवार आणि ह्या तलवारीमध्ये फरक मात्र इतकाच आहे, ही जी फक्त मूठ आहे ही समोर एवढीच परत आहे. बरोबर. हिला संपूर्ण परत आहे. त्यामुळे समोरचा जर आक्रमण केलं तरी ते मी अडवू शकतो. इथे मुठीवर इथे जर तलवार लागली तर ती घासात येऊन या ठोल्यांमध्ये बरोबर आहे. म्हणजे हाताला इजा इथे व्हायला, हाताला इजा नाही. जर बघितलं तर ह्या तलवारीला तुम्ही व्यवस्थित मी तुम्हाला दाखवतो, हे टोक आहे. बरोबर. तलवार इथपर्यंत दुधारी आहे. हो. हा पिपळा, ह्याला पिपळा बोलला जातं. ओके. इथपर्यंत दुधारी तलवार आहे. त्यानंतर ही इथून इथपर्यंत पूर्ण धार आहे. ह्यामध्ये नाळ आहे. अच्छा. ह्या नाळ काय काम करत असतील तर ह्या तलवारीची मजबूती वाढवत आहेत. लक्षात. दुसरी गोष्ट, तलवार जर एखाद्याच्या शरीरात घुसली तर ती एअरटाईट होते. अशी एअरटाईट होते, ती निघणं कठीण आहे. मग ह्या नाळेमधून हवा आतमध्ये पास होते, रक्त बाहेर निघतं त्या स्पीडनी, आणि ही तलवार ज्या स्पीडने आत गेले त्या स्पीडनी बाहेर येते. बापरे, एक प्रचंड अभ्यास आहे. आणि जर परत तुम्ही इथे बघाल तर हे जे नेत्र आहेत हे तलवारीला म्हणजे स्त्रीचं रूप दाखवलं. अच्छा. तलवार म्हणजे स्त्रीचं रूप. ओके. इथे नेत्र आहेत, हे ठोले आहेत. ओके. ठोले का तर तलवार आडाईसाठी समोरच्याची. ही परत आहे, ह्या वाट्या आहेत, दोन्ही साईडला वाट्या आहेत, आणि हा गज आहे. हा गज काय करतोय तर हे जे पात आहे ते इथपर्यंत आलेलं आहे. म्हणजे त्या तलवारीची कठीणता किंवा मजबूती वाढवतो. आणि हे गज इथं आल्यामुळे तुम्ही 2 प्रकारे त्याचा उपयोग करू शकता. जर समोर कॉम्बॅक्ट बॅटल झालं, एकदम समोर आला, तर हे गज त्याच्या डोक्यात किंवा हे जे नाजूक भाग आहेत हे तर मारता येतील, किंवा हा
परत त्याच्या फेसवर मारता येईल. ओके. आणि जर नाहीच झालं तर हे 2 हातात पकडून तुम्ही अतिशय जोरात घाव मारू शकता. बरोबर. अशी निर्मिती म्हणजे सुंदर अशी निर्मिती आहे ह्या धोपची. आणि जे मी तर म्हणतो की जगातल्या ज्या संरक्षित म्हणजे सेफ तलवारी बोलतात त्यामध्ये अतिशय सुंदर अशी ही धोप आहे. वा, काय सायन्स, तलवारी मागचा पण अभ्यास. आणि एक तलवार जर बघितली तर तुम्हाला परत इथे जो जाड जो ठोकळा दिसतोय ना, या ठोकळ्याचं उद्दिष्ट असं आहे की हातात जेव्हा आपण तलवार घेतो तेव्हा आपण बोलतो ना माझ्या अंगात शिरशिरी आली, तर त्या तलवारीने इथे आपला जो ॲक्युप्रेशर पॉइंट असतो तो दबला जातो. ओके. त्यामुळे काय होतं, रक्तप्रवाह आपला फास्ट होतो. अच्छा. आणि रक्तप्रवाह एकदा फास्ट झाला ना, सुरुवात झाली एकदम तेजाने व्हायला लागलं, तर म्हणून आपल्याला वाटतं की हा अंगात आपल्या ताकद वाढली. ओके. अजून काय सांगा, म्हणजे अजून बरंच दोन तुम्ही जे तलवारीबद्दल आज सांगितलं हे मला नाही वाटत की कोणालाच इतकी माहिती असेल. आणि आपण नुसतं जाऊन बघतो अरे ही तलवार छान आहे, हे ते फोटो काढतो, हे ते झालं. अभ्यास आज जे काय कळलंय ते खूपच कमालीच आहे. नक्कीच. येस, याला कट्यार म्हणतात. ह्याला कट्यार म्हणतात. येस. पिक्चर मध्ये वगैरे तुम्ही बघितले असेल, कट्यार काळजात घुसली. हा, तर हे कट्यार हे शस्त्र आपलं मराठ्यांची कट्यार आहे. ओके. आता मराठा कट्यार आणि मुघल कट्यार, ही मुघल कट्यार आहे. बरं. ह्यामध्ये दोघांमध्ये जर तुम्ही बघायला गेलेत तर विविधता आहे. ह्यांचं पातं बघा, ह्याचं पातं बघा. ह्या टोकापासून ते ह्या टोकापर्यंत ही एकाच पोलादापासून तयार केलेली आहे. अच्छा. म्हणजे ती तुटणार नाही लवकर. दुसरी गोष्ट, हा जो मणी आहे हा तुम्ही बघू शकता, इथे जाडसर फुगीर भाग आहे. असा बघितल्यावर कळतं. हा, नक्कीच हा फुगीर भाग आहे. परत ह्याला नाळ दिलेले आहे. बरोबर. म्हणजे किती डोकं लावून शस्त्र हे बनवलेलं आहे. आणि ह्याचा वापर म्हणजे आपण जे बॉक्सिंगचा पंच मारतो ना, तसा हा पंच मारायचा आणि काढायचा. म्हणजे तुम्हाला सांगतो की ज्या ठिकाणी तलवारी नाही चालत त्या ठिकाणी कट्यारी चालतात. अच्छा. ओके. ज्या ठिकाणी कट्यारी नाही चालत त्या ठिकाणी तलवारी चालतात. मुघल काय करायचे, त्यांचे एखादं शस्त्र तुटलं तर ते, हा बघा हा पार्ट वेगळा आहे, मूठ ही वेगळी आहे. ओके. आणि हे वरचं वेगळं लावलं गेलं, हा वरचा वेगळा पार्ट आहे. हे ते तुटलेल्या वस्तूंपासून ते कट्यारी बनवायचे. त्यांना कट्यारींचा इतका अभ्यास नव्हता. आणि त्यांच्या कट्यारी रुंदीला पण भरपूर आहे. ओके. कारण का त्यांची हातातली ताकद किंवा त्यांची ॲनाटॉमी जर तुम्ही बघितली तर ते वेगळ्या प्रकारचे आहेत. काही वेगवेगळी शस्त्र आहेत. पेशकवच आहे, खंजराली आहेत आपल्याकडे. दक्षिणातलं शस्त्र आहे हे, द्विवक्र शस्त्र आहे. त्यानंतर तिकडे ढाल आहे नक्षी कामाची. समोर पट्टीस आहेत. मगाशी सांगितल्याप्रमाणे ही ढाल खूप ही ढाल खूप वेगळी दिसते. म्हणजे नॉर्मली आपण जेव्हा ढाल बघतो तेव्हा ती प्लेन असते, पण ह्याच्यावर थोडंसं नक्षीकाम केलं. तर नक्षीकाम जर तुम्ही जर बघितलं त्या ढालीवरचं तर त्यामध्ये सूर्य आहे. त्यानंतर हत्ती, वाघ, मगर आणि हरण असे त्याच्यावर 4 प्राणी आहेत आणि एक मेंढा आहे. तर ते प्राणी आणि ती ढाल, त्याचं ढालीचं प्रतीक म्हणजे असं आहे की सूर्यासारखा तेज असलेला योद्धा. ओके. वाघाच्या ताकदीचा. त्यांनी वाघानी मेंढ्याला मारले, वाघानी मगरीला मारले, वाघानी हरणीला मारले आणि वाघानी हत्तीला मारले. म्हणजे ह्या ज्या 4 मुघली सत्ता होत्या किंवा आक्रमणकारी 4 सत्ता होत्या त्यांच्यावर वर्चस्व दाखवणारी ही ढाल आहे. मग ही ढाल ही गिफ्ट स्वरूपात, कारण का ही पोलादी ढाल आहे. बरोबर. महाराष्ट्रात किंवा आपल्या ज्या भारतीय युद्ध परंपरेत पोलादी ढाली कमी वापरल्या गेल्या. सगळ्यात जास्त चामड्याच्या ढाली वापरल्या गेल्या. कारण का चामडं वजनाला अतिशय हलकं असतं आणि त्याच्यावर लवकर मारलं तर ते लवकर फाटत नाही. बरं. तुम्ही जर तानाजी मालुसरेंचा जर प्रसंग आठवाल तर त्यात सांगितलं जाते की ढालीवर वार केल्याने तानाजींची ढाल तुटली. उदयभाननी जेव्हा ढालीवर वार केला तेव्हा ती ढाल तुटली. जर ती पोलादाची असती तर ती वाकली असती. अच्छा. पोलादाची ढाल तुटत, ढाली चामड्याच्या. मग आता चामड्याच्या कशा, तर
राजस्थान किंवा हा जो प्रदेश आहे त्या प्रदेशात जास्त उंट आहेत. बरोबर. तर तिकडे उंटाच्या कातडीच्या ढाली बनवल्या जातात. अच्छा. खाली जर गेलेत तुम्ही दक्षिण भागात तर तिथे हत्ती जास्त आहेत. ओके. तिथे हत्तीच्या बनवल्या जातात. कोकण पट्टा पूर्ण समुद्र, त्यामुळे तिथे वेगवेगळ्या प्रकारची माशांची खवलं हां. ती एकत्र करून त्याची ढाल बनली जाते. जे मोठे मोठे खवलं असतात ना ते. आणि दुसरी कासवाची पाठण. हां. जी आसाममध्ये गेलेत तर तिकडे गेंडे जास्त आहेत. ओके. तर तिथे गेंड्यांच्या ढाली बनवल्या जातात. बरं. मग तुम्ही जर सगळीकडे बघाल तर असे जे मजबूत प्राणी ज्या ज्या ठिकाणी आहेत त्याचा त्या ठिकाणी वापर करून त्यांचा प्रमाणे शस्त्र आणि ते संरक्षण करणं ह्या गोष्टी होत्या. म्हणजे आता जे मेडल दिले जातात तेव्हा मला वाटतं पराक्रम गाजवल्यावर. हा, पराक्रम गाजवल्यावर कट्यार ही कोणाकडेही असं कोणालाही देत नाही. अच्छा. कट्यार ज्यांनी पराक्रम गाजवले तर कट्यार हे मानाचं शस्त्र आहे. ते तुम्ही मानाचं म्हणून दिलं जातं. बरोबर. ठीक आहे. खूप छान माहिती दिलीत. आणि मला वाटते कुठेतरी आपण लोकल लेवलला एक प्रयत्न झाला पाहिजे. आपली जी काय मर्दानी खेळ आहेत, शिवकालीन शस्त्र आहेत, ही लोकांपर्यंत पोचली पाहिजेत. पुन्हा एकदा जे काय आपले पारंपरिक सण असतील किंवा लग्नासारखे एक शुभकार्य असेल तिथे हे खेळ आले पाहिजेत पुन्हा प्रवाहात. नक्कीच. आणि तरच मला वाटतं हे पुन्हा पिढ्यानपिढ्या ही परंपरा जपली जाईल आणि जोपासली जाईल. तुमचं दिलेल्या वेळेबद्दल आणि माहितीबद्दल खरंच खूप खूप धन्यवाद करतो. आणि आपली आता भेट होत राहणार आहे. नक्कीच. 100%. मी माझ्याकडनं वैयक्तिक एक प्रयत्न नक्कीच करेन की ही जास्तीत जास्त कसं पोचवता येईल. आणि थोडं आणखीन माहिती घ्यायला आवडली असती, पण नक्कीच आपल्याकडे वेळ थोडा कमी आहे. त्यामुळे आपण आज इथेच ह्या पॉडकास्टमध्ये थांबूया. सो हा होता आपलाच एक वेगळाच प्रयत्न, स्पेशल पॉडकास्ट, की आपली जी परंपरा आहे, मग ते मर्दानी खेळ असतील किंवा शिवकालीन शस्त्र असतील, हे लोकांपर्यंत पोचावेत आणि ते पुन्हा आणखीन पुढले 100, 150, 200 वर्ष हा इतिहास लोकांपर्यंत, पुढच्या पिढीपर्यंत पोचावा, हा याचा एक छोटासा प्रयत्न. आज आपल्याला खूप छान माहिती दिली आहे शुभम चवरकर यांनी. तर हा पॉडकास्ट नक्कीच जास्तीत जास्त लाईक करा आणि प्रत्येक मराठी घरात आणि मनात पोचेल ह्यासाठी हा पॉडकास्ट शेअर करा. आणि डिजिट्रिकस या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. पुढल्या पॉडकास्टमध्ये लवकरच भेटू. तोपर्यंत तुमची रजा घेतो. सायनिंग ऑफ. संकेत नाईक, CEO डिजिट्रिकस टेक सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड.